In this video, in Science and Technology, part 2, this is in this section. Here we discuss about the various chapters of Science 2, Science and Technology 2. There is the first chapter, Heredity and Evolution. Second chapter, Life Process in Living Organism, part 1. Life Process in Living Organism, part 2. These both are the biology. The fourth chapter, Environmental Management. This is based on the environment. Fifth chapter also based on the environment toward the green energy. Sixth chapter, Animal Classification. This is biology chapter, part of the biology. Seventh is Introduction to the Microbiology. This is the another branch, but it is the biological. Eighth chapter, Cell Biology and the Biotechnology. This is the another branch of the biology. The social health and the disaster management. This is like the EVS type of the questions. Environmental science, disaster management, also the another topic. So considering this, now take the details of this all chapters. Heredity and evolution. There is an importance of the transcription, translation and translocation. These three topics for the short notes. Also the evidence of the evolution, some the Lamarckism, human evolution. These are the all topics are important. Sometimes Darwin's theory of the natural selections also important part in this chapter. Transcripting, translocation and translation या घटकावर आधारित असणाऱ्या शॉर्ट नोट्ससाठी याचं महत्त्वाचं आहे. इव्होल्यूशन मध्ये उत्क्रांती आपण ज्याला म्हणतो, त्या थिअरी ऑफ इव्होल्यूशन कशी निर्माण झाली यापेक्षा याच्यावर जास्त प्रश्न विचारला जात नाही. मात्र आपल्याला इव्होल्यूशन म्हणजे काय, थिअरी कोणी मांडली याच्याविषयी एकाच मार्काचे प्रश्न विचारले जातात. याच्यातला महत्त्वाचा टॉपिक म्हणजे एव्हिडन्स ऑफ द इव्होल्यूशन. त्याच्यातला मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स आपण ज्याला बाह्यरूपिकीय असं म्हणतो. रूपाना त्याच्यामध्ये जे बदल असतात बघा, हे सारखे आकार असतात मात्र ते प्राणी वेगवेगळे आहेत. त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल जे असतं ते आंतर स्ट्रक्चर सारखं असतं मात्र ते प्राणी वेगवेगळे आहेत. म्हणजे कोणाकडे तरी ते एव्हिडन्स म्हणजे पुरावे देतात की ते कुठेतरी अनुवंशिक आहे. त्यानंतर याच्यातला वेस्टिजियल ऑर्गन्स, की असे काही अवशेषांग आहेत की जे टाकाऊ आहेत पण मात्र ते आपल्या शरीरात जसेच्या तसे आहेत. उदाहरणार्थ हे आंत्रपुच्छ आपण त्याला म्हणतो, अपेंडिक्स. त्यानंतर आपली अक्कल दाढ ही असली काय नसली काय सारखंच आहे. काही इयरचे मसल्स आहेत. त्यानंतर आपल्याला टेलबोन आहे. तर ही वेस्टिजियल पार्ट्स असतात. त्यानंतर आपल्याला काही पॅलिओन्टॉलॉजिकल जे पशुजीवविषयक जीवाश्म असलेले जे पुरावे आहेत हे आजसुद्धा आपल्याला माहिती आहेत. हा स्तर जो आहे, सगळ्यात आधी कोणता स्तर, दुसरा स्तर, नंतर त्यावेळेस त्यांचं अस्तित्व हे दाखवत राहतं. तर अशा पद्धतीने काही गोष्टी याच्यात आहेत. कनेक्टिंग लिंक्स असतात की सारखे सारखे त्याच्यामध्ये समभाव त्याच्यात जोडलेला असतो. त्यानंतर एम्ब्रॉयलॉजिकल एव्हिडन्स हा जो प्रकार असेल याच्यावर बऱ्याचदा विचारलेला आहे. भ्रूणविज्ञानशास्त्र आपण त्याला म्हणतो, हा पुरावा आहे. त्यानंतर डार्विनने कोणत्या याच्यातून ओरिजिन ऑफ द स्पेसीज या ग्रंथातून त्याने तो मांडला होता. लॅमार्किझमसुद्धा महत्त्वाचं आहे. लॅमार्कने काय मांडलेलं होतं मत, ह्युमन इव्होल्यूशन कसं झालं याच्यावर तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारले जाऊ शकतात. आजचा मानव कसा आहे आणि त्याविषयीचं मत इथे तुमचं महत्त्वाचं आहे. यामध्ये असे जे आपल्याला प्रश्न असतात कंप्लीट करण्याची, यांची तयारी आपल्याला माहिती असावी. कारण तुम्हाला टॉपिक्स माहिती असतात पण ते कोणाचे भाग आहेत ते माहीत नसतं, त्यामुळे आपल्याला कन्फ्यूज निर्माण होतं. तर अशा प्रश्नांची तयारी तुमच्या पुस्तकातून तुम्ही करायची आहे. लाईफ प्रोसेस ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये आपल्याला लाईफ प्रोसेस, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन, सम न्यूट्रियंट्स अँड द एनर्जी इफिशियन्सी,
द सेल डिव्हिजन अ लाईफ प्रोसेस. तर जी मानवाच्या शरीरामध्ये प्रत्येक काही वेगवेगळ्या प्रोसेस असतात, त्या कशा चालतात आणि त्याच्याने एनर्जी कशी मिळत असते याविषयी यामध्ये आहे. आणि काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि एनर्जी प्रोडक्शन असे रिकाम्या जागा असतात आणि त्यात तुम्हाला ते भरायचे असतात, असेही प्रश्न विचारले जातात. तर आता आपल्याला आपल्या शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त करण्यासाठी ग्लायकोलिसिस आणि ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल काही रिॲक्शन्स आपल्याला दिसून येतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन्स. त्यानंतर ATP एनर्जी कशी तयार होत असते त्याची रिॲक्शन्स. हे घटक जे आहेत हे अशा चित्रांनी लक्षात ठेवायचं आणि त्याच्यावरून आपल्याला वर्णन लिहिता येतं. त्यानंतर याच्यातला इथेही महत्त्वाचा आणखी एक टॉपिक आहे, तो म्हणजे आपल्याला विनॉक्सी श्वसन करणारे ॲनारोबिक आणि एरोबिक असे 2 घटकांचे त्या तुलनात्मक तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर ग्लायकॉलिसिस घडून येत असतं, त्यानंतर त्या ग्लायकॉलिसिस एनारोबिकमध्ये काय होतं आणि एरोबिकमध्ये काय घडतं हे सगळं आपल्याला जमवता आलं पाहिजे. तर काही प्रोटीनचे डिफरंट प्रकार आहेत, हे काय कुठे कुठे ते आवश्यक असतात त्याविषयी याच्यात चर्चा केलेली आहे. सेल डिव्हिजन कशा पद्धतीने घडून येतं, मायटॉसिस, प्रोफेज, मेटाफेज आणि ॲनाफेज याच्या आकृत्यांविषयी सुद्धा तुम्हाला याचे टप्पे माहीत असावेत. तुम्ही हे बघू शकतात की कशा पद्धतीने त्याचे ॲनाफेज, टेलोफेज, शेवटची फेज जी आहेत, तर ह्या टेलोफेज म्हणजे लास्ट स्टेज जी आहे आणि त्यामधून त्याचं डिव्हिजन हे आपल्याला घडून येतं. मिओसिसमध्ये सुद्धा आपल्याला ही स्टेज जी आहे इथे डबल पद्धतीने आपल्याला घडून येताना दिसते. त्याच्यामध्ये प्रोफेज नंबर 1 आणि प्रोफेज नंबर 2 असे 2 भाग आहेत. प्रोसेस सेमच असते, मात्र फक्त इथे द्विस्तरीय चालत असते, म्हणून याला मिओसिस असं म्हणतात. या पद्धतीने आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या असतात आणि ते आपल्याला लिहायचे असतात, त्यांचे नावं लिहायचे असतात. पार्ट 2 मध्ये नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन आहे, सेक्शुअल आणि असेक्शुअल. त्याच्यानंतर मॉडर्न टेक्नॉलॉजी, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, पॉप्युलेशन एक्सप्लोजन या घटकांचा त्याच्यामध्ये आपल्याला समावेश आपल्याला दिसून येतो. असेक्शुअल रिप्रोडक्शनचे आपल्याला टाईप्स माहीत पाहिजे. तर काही टाईप्स दिलेले आहेत असेक्शुअलचे. बायनरी फिशन्स म्हणजे काय, सिंपल बायनरी फिशन्स, त्यानंतर लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन्स, मल्टिपल फिशन्स, त्यानंतर बडिंग, मल्टिपल फिशन बरोबर बडिंग. त्यानंतर आपल्याला फ्रॅगमेंटेशन, ज्याच्याने आपल्याला स्पायरोगॅरामध्ये आपल्याला हे दिसून येतं, तर त्याचं फ्रॅगमेंट होऊन ते पुन्हा त्या ठिकाणी वाढ होऊन नवीन येतं. रिजनरेशन नावाचा एक ह्या ॲनिमलमध्ये सुद्धा आपल्याला प्लॅनेरियामध्ये दिसून येतं. तर हे स्वतंत्र टॉपिक जे आहेत तुम्हाला टिपा लिहा याविषयी विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बडिंगमध्ये बघा, हायड्रामध्ये अशा पद्धतीचं बडिंगची प्रोसेस घडून येते, नवीन बड तयार होत असतं. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन असं म्हणतात त्याला, की शाकीय प्रवर्धन, म्हणजे जिथे मुळा व्यतिरिक्त प्रजनन आपल्याला घडून येतं किंवा बिया व्यतिरिक्त प्रजनन आपल्याला घडून येतं, म्हणजे पान, खोड आणि मूळ यापासून त्याचं प्रजनन आपल्याला दिसतं. स्पोर फॉर्मेशन हा सुद्धा एक प्रकार आपल्याला माहिती आहे, बुरशीच्या मध्ये दिसतं आपल्याला. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला गॅमेट प्रोडक्शन आणि फर्टिलायझेशन या गोष्टी आपल्याला दिसतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट्समध्ये घडतात, हे अत्यंत महत्त्वाचं. याच्यावर 4-5 मार्काचा प्रश्न विचारला गेलेला होता, पण मात्र आपल्याला ते 5 टॉपिकवर लिहिता आलं तर तुम्हाला ते जमू शकतं. हीच आकृती काढायची, तर त्यामध्ये ते घटकांची नावं, त्यांचे फंक्शन्स महत्त्वाचे आहेत, की तुम्ही जे स्टाईलचं काम काय, अँड्रोशियमचं काम काय, हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर डबल फर्टिलायझेशनची ही आकृती आहे, द्विस्तरीय आपण दिसून येतो की फर्टिलाइज होताना की त्यामध्ये कशा पद्धतीचं आपल्याला एंजिओस्पर्ममध्ये घडून येत असतं. सीड जर्मिनेशन, त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमॅनमध्ये आपल्याला ही मेल ह्युमॅन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, याची माहिती 5 घटक, याचे 5 पार्ट्स आहेत, त्याची माहिती फंक्शन लिहायचं. फिमेलची जी आहे ती या पद्धतीने तुम्ही ती आकृती काढा आणि त्याचे 5 घटक जे आहेत ते 5 घटकांची नावं. कोणती आकृती असताना तुम्हाला त्याची
5 नावं तुम्हाला द्यायची असतात. त्यानंतर मानवामध्ये फर्टिलायझेशन कसं घडून येतं, गॅमेट फॉर्मेशन कसं होतं. आता डू यू नो मधला हा टॉपिक तुम्ही वगळलेला असेल, पण मात्र तरी तो तुम्ही अभ्यासा. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ द बर्थ, त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकलचे 1 ते 28 दिवसातली त्याच्यातली वाढ आणि ती कशी होत असते याची माहिती. रिप्रोडक्शन प्रजननासाठी जे मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे त्याविषयी माहिती. IVF तंत्र, त्यानंतर सरोगेसी, टिप लिहा, स्पर्म बॅग, त्यानंतर ट्विन म्हणजे काय, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ काय आहे अशी माहिती विचारली जाते. त्यानंतर आपण 4थ्या प्रकरणामध्ये बघूया. 4थ्या प्रकरणामध्ये आपल्याला काही गोष्टी वगळलेल्या आहेत, त्या चर्चा आपल्याला झालेल्या आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इकोसिस्टीमवर बऱ्याचदा प्रश्न विचारला जात असतो. त्यानंतर बघा इकोसिस्टीम कशा पद्धतीने वर्क करते हे प्रश्नसुद्धा विचारले जातात. एन्व्हायरमेंटचं कॉन्झर्वेशनची गरज काय, त्यानंतर असे टॉपिकसुद्धा आपल्याला विचारले जातात प्रश्न. त्यानंतर काही ॲक्ट्स आहेत, आता हे चौकटीतले असल्यामुळे आपल्याला हे वगळले जाऊ शकतात. एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन आपली जबाबदारी काय आहे हा वगळलेला टॉपिक आहे. हॉटस्पॉट बायोडायव्हर्सिटी, माय रोल इन एन्व्हायरमेंट, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन स्पेसीज, हे 4ही टॉपिक्स महत्त्वाचे आहेत. टुवर्ड द ग्रीन एनर्जी या चॅप्टरमध्ये आपल्याला बघा इलेक्ट्रिक जनरेशन आणि एन्व्हायरमेंट हा आपल्याला वगळलेला आहे. पॉवर प्लांट कसे होतात, कोणत्या आधारे, न्यूक्लिअरवर कसे असतात, हे चॅप्टर बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्यूज निर्माण करणार असतं. फक्त प्रत्येकातून एनर्जी निर्माण करायची, मग ती न्यूक्लिअर एनर्जीमधून कशी होते. त्यानंतर काही टॉपिक्स दिलेले आहेत की न्यूक्लिअर पॉवर प्लांट कसा असतो, नॅचरल गॅस त्यापासून कशी बनवता येते, त्यानंतर नॅचरल गॅसचा प्लांट कसा असतो. त्यानंतर हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला वगळलेला आहे की इलेक्ट्रिक एनर्जी आणि जनरेशन. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन कसं काम करतं. त्यानंतर तुलनात्मक आणि काही प्रॉब्लेम्स आहेत त्याविषयी चर्चा आहे याच्यामध्ये. वाइंड एनर्जीचा वापर करून कशा पद्धतीने ऊर्जा मिळवता येऊ शकतं तो हा एक टॉपिक आहे. सोलर फोटो व्होल्टिक सेल आणि सोलर प्लांट कसे काम करतात हे सुद्धा आपल्याला समजून घेता येईल. फोटोव्होल्टिक स्टेशन कसं काम करतं, सोलर थर्मल पॉवर प्लांट म्हणजे काय, तो कसा वर्क करतो. ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला काही किंगडमची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, ते महत्त्वाचं आहे. किंगडम कसं जातं हे या अग्रज संघटकाने दिसून येतं आणि याच्याने आपल्याला सहज लक्षात ठेवावं लागेल आणि कंपल्सरी आपल्याला लक्षात ठेवलं तर आपल्याला सहज सुचतं. ॲनिमल क्लासिफिकेशन, त्यानंतर कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट प्रकार, त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते महत्त्वाचे आहेत. आता हे जे किंगडम आहे ते इथे आपल्याला कळतं की कन्व्हेन्शनल सिस्टीम ऑफ द ॲनिमल क्लासिफिकेशन, नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट हा टॉपिक सगळ्या चॅप्टरचा महत्त्वाचा इथला भाग आहे. हा लक्षात ठेवायचा. ह्या लक्षात ठेवला तुम्ही तर तुम्हाला तो कसाही लिहिता येईल. तुम्हाला हे याच्यानंतर कोणते आहेत, फायलम कोर्डाटा म्हणजे काय, त्यानंतर कॉर्डेट म्हणजे काय, किंगडम ॲनिमलिया म्हणजे काय, त्याच्यातले क्लासेस कोणते आहेत, हे जे फायलम कोणते आहेत, हे 10 फायलम आणि 5-6 क्लासेस याची माहिती आपल्याला ती वर्टिब्रेटापासून आपल्याला प्राप्त होते. हा संपूर्ण चॅप्टरमध्ये महत्त्वाचा भाग. मग त्यावर कोणताही कसाही प्रश्न विचारू दे आपल्याला सहज जमू शकतो. बॉडी सिमेट्री म्हणजे काय, जम्स लेयर्स कशा पद्धतीने, त्याचं न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन कसं झालेले आहे की त्याच्यातले लेयर्स कसे असतात शरीरामध्ये, त्या सिमेट्री म्हणजे काय, त्यांच्या बॉडी कॅव्हिटीविषयी चर्चा केलेली आहे. त्यानंतर ॲनिमलिया किंगडमचा भाग याच्यात दिलेला आहे.
पोरीफेरा फायलम, त्यानंतर हायड्रा. हे जे 10 फायलम्स आहेत हे प्रत्येकावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक जो आहे त्याची आकृती, त्याचं उदाहरण, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स 4, त्याचं जे अधिवास कुठे आहे, तो कुठे असतात, कुठे आढळतात, त्यांचे कॅरेक्टर वैशिष्ट्य काय, हे सगळं तुम्हाला तोंडी आपण लक्षात ठेवलं तरी आपल्याला सहज लक्षात राहू शकतं. ॲनेलिडा महत्त्वाचा आहे. मोलस्का बाबतीत पण आपल्याला प्रश्न विचारले जातात. इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डाटा. व्हर्टिब्रेटामधील आणि 5 क्लास आहेत. सायक्लोस्टोमॅटा, पायसेस, ॲम्फिबिया, रेप्टिला, एव्ज आणि मॅमेलिया. डेअरी प्रॉडक्टची ओळख मायक्रोबायोलॉजीमध्ये आपल्याला दिसते की ते मायक्रोबायोलॉजीचा व्यावसायिक वापर कसा होतो तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. जनरली आपल्याला काही कॉमन सेन्सवरून आपल्याला लिहायचं आहे की कुठे कसं निर्माण होत असतं. त्यानंतर ब्रेड व्हिनेगर प्रोडक्शन्स, काही इन्ग्रॅडियंट्स आहेत, बिव्हरेजेस प्रोडक्शन्स केले जात असतात, मायक्रोबियल एन्झाईम्स असतात, त्यांची नावं दिलेली आहेत. याच्यावर रिकाम्या जागा प्रश्न जोड्या लावा. तुम्हाला यांचं वर्क काय काय करतं, युजेस काय करतात, अमिनो ॲसिड कोणतं असतं हे आपल्याला इथे सांगता येतं. काही सबस्टन्स असतात, त्यांचे रोल्स काय आहेत, तर जोड्या लावा किंवा प्रश्नांमध्ये याचा वापर आपल्याला पाठ करायचा आहे. काय अँटीबायोटिक्स असतात, बायोफ्युएल कसं तयार होत असतं, लँडफिल साईट्समध्ये कशा पद्धतीने ते आपल्याला मिळवता येतं, सिवेज मॅनेजमेंट, microbes and farming, bioinsecticides, cell biology and the biotechnology, cytology, biotechnology, त्याचं ॲप्लिकेशन स्टेम सेल्स, इम्पॉर्टंट स्टेज ऑफ द डेव्हलपमेंट. सायटॉलॉजी, स्टेम सेल्स याच्यातलं पण महत्त्वाचं आहे. त्याचे युजेस कसे उपयोगात आपल्याला येत असतात ते. त्यानंतर स्टेम सेल्स आणि त्याचे ऑर्गन्स कसे डेव्हलप केले जात असतात, त्यांनी हे ऑर्गन्ससुद्धा डोनेट करण्याची पद्धती. बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला काही मेन एरियाज आणि त्याचे बेनिफिट्स. खूप मोठा दीर्घ प्रश्न विचारला जात नाही, मात्र कमर्शियल ॲप्लिकेशन हे लक्षात ठेवण्याचं आपलं काम आहे की कोणत्या कोणत्या जातींमध्ये आपल्याला हे दिसून येतं. काही ह्युमॅन हेल्थमध्ये सुद्धा याचा वापर होतात, वॅक्सिन्समध्ये होत असतात, काही जीन थेरपी आहे, क्लोनिंग आहे, काही रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग आहे. तर हे सुद्धा आज आपण अनुभवतो आहे की आपल्याला बायोटेक्नॉलॉजीचा किती आधार होतो आहे. डॉली मेंदीविषयी चर्चा, त्याचं फूड टेक्नॉलॉजी, DNA फिंगरप्रिंट्स, ग्रीन रिव्होल्युशन्स, त्यानंतर व्हाईट रिव्होल्युशन्स म्हणजे दुग्धक्रांती, ब्ल्यू रिव्होल्युशन म्हणजे समुद्रामधील मत्स्य शेतीच्या विषयी नीलक्रांती त्याला म्हणतात. फर्टिलायझर्स, ऑर्गॅनिक फार्मिंग, इन्सेक्टिसाइड्स, फ्रूट प्रोसेसिंग आणि कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट. तर असे घटक जे आहेत या प्रकरणामध्ये आहेत. 9 ज्याला आपण सोशल हेल्थ असं म्हणतो, याच्यावर फॅक्टर्स अफेक्टिंग द सोशल हेल्थ महत्त्वाचं आहे. आणि फॅक्टर डिस्टर्बिंग द सोशल हेल्थ, कोणत्या कोणत्या गोष्टी डिस्टर्ब करतात, तर मेंटल स्ट्रेस, त्यानंतर ॲडिक्शन, त्यानंतर इनक्युरेबल डिसीजेस, त्यानंतर कम्युनिकेशन मीडिया, एक्सेसिव्ह यूज ऑफ द मॉडर्न टेक्नॉलॉजी, सेलफोन व्हाईल इटिंग, युजिंग द सेलफोन, सेल्फी ऑन द रोड, असे काही घटक जे आहेत की आपल्याला ते आजसुद्धा आपल्याला त्याचे अडथळे समाजामध्ये येत असतात. ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढतात, मृत्यूचे प्रमाण वाढतात, समाज वेगळ्या दिशेला जात असतो. त्यानंतर आता सायबर क्राईम हा वगळलेला भाग आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय, ते हास्य क्लब जे उपयोगात येत असतात. त्यानंतर काही काय करता येईल, युनिफाईड मुवमेंट ऑफ द अगेन्स्ट द टोबॅको, सलाम मुंबई फाउंडेशनसारख्या त्यांची ज्या संघटना असतात त्या काम करतात. गव्हर्नमेंट स्कीम आहेत. डिझास्टर मॅनेजमेंट 10वं चॅप्टर आपल्याला
या चॅप्टरमध्ये आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटविषयी माहिती आहे. 3 प्रकारचे असतात, जॉग्राफिकल, बायोलॉजिकल आणि मॅनमेड. तर ह्या टॉपिक्सचा वापर काही डिझास्टर्सचे आपल्याला त्याचा कॉमन सेन्सने आपल्याला लिहायचे ते प्रश्न की काय करता येईल आपल्याला. तिथे जर डिझास्टर झाल्यानंतर इकॉनॉमिक, सोशल, एन्व्हायरमेंटल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, प्रोफेशनल, पॉलिटिकल, मेडिकल या पद्धतीने कशा पद्धतीने तो होत असतो, त्याचा परिणाम काय होतो. नेचर अँड द स्कोप ऑफ द डिझास्टर. डिझास्टर मॅनेजमेंटविषयी माहिती. प्री डिझास्टर मॅनेजमेंट, पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट, या 2 गोष्टी अत्यंत वेगळ्या आहेत, पण ह्या माहीत असाव्यात. अगोदर काय करायचं, नंतर काय काळजी घ्यायची. त्यानंतर मेन ॲस्पेक्ट्स ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट सायकल, त्याचं एक विशिष्ट प्रकारचं एक सर्कल आहे आणि ते कसं वर्क करतं ते यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, ते कसं काम करतं गव्हर्नमेंटच्या लेवलवर, डिस्ट्रिक्टच्या लेवलवर, डिस्ट्रिक्ट वाईज सुद्धा होत असतं. फर्स्ट एड अँड द इमर्जन्सी ॲक्शन्स काय घेतल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज या दिलेल्या आहेत की आपण अत्यंत काही याच्यामध्ये आपल्याला जर असेल तर त्याला आपण काय कशा पद्धतीने आपण सामना केला पाहिजे. व्हेरियस डिझास्टर्स कसे असतात, भूकंप आहे, अग्नी आहेत, साप चावण्याच्या बाबतीतल्या असतील. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फर्स्ट एड किट, मॉक ड्रिल्स, की त्या मॉक ड्रिल्स म्हणजे काय, खोट्या पद्धतीने एखादी संकट दाखवून त्याचा सराव केला पाहिजे आणि आपण त्याच्यात काय केलं पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्रकरणांची नक्की तयारी करा. धन्यवाद.